तर राज्यामध्ये आज ठिकठिकाणी बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं। राजकारण्यांच्याही घरी बाप्पांचं आगमन झालं। यावेळी त्यांनी बाप्पाकडे काय साकडं घातलं पाहूया। श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेसपासनं तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन कमी दंगा कराल। या राज्यातला बळीराजा शेतकरी आपला अन्नदाता सुखी झाला पाहिजे। त्याच्या पाऊस तर चांगला पडतोच आहे, चांगले पीक येऊ दे आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद उत्साह आणि सुख समाधान नांदू दे अशा प्रकारची भावना माझी आहे। आज श्री गणेशाची स्थापना मंगल्याचा व आनंदाचा क्षण, आनंदाचा उत्सव। मी श्री गणपतीच्या, श्री गणेशाच्या, श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना उत्तम काम करण्याची शक्ती दे। महाराष्ट्राच्या दीनदुर्बल, शोषित, पीडित शेतकरी, शेतमजूर, गरिबांचं कल्याण करण्यासाठी आम्हाला सर्वांना सद्बुद्धी दे। मला ह्या वर्षात ते दीड वर्षामध्ये पूर्ण करायचे आहेत। मोठ्या प्रमाणात एसटीच्या बसेस आपल्याला विकत घ्यायच्या आहेत आणि जास्तीत जास्त सेवा कसा म्हणजे तळागाळातल्या प्रवाशांपर्यंत, म्हणजे फक्त गावामध्ये एसटी पोहोचली नाही पाहिजे, तर ज्या ठिकाणी एसटी वर्ग राहतो म्हणजे शेड्यूल ट्राईब राहतो, आदिवासी बांधव आमचे राहतात, तिथपर्यंत आमची एसटी पोहोचली पाहिजे। हे माझं स्वप्न आहे, मी ते वर्ष दीड वर्षामध्ये पूर्ण करेल। देवेंद्रजी पण महाराष्ट्राचे बिग बॉस आहेत, त्यांनी देशाचं नेतृत्व करावं, त्यांच्यामध्ये ती देशाच्या नेतृत्वाची पण त्यांच्या क्षमता आहे आणि राज्याचं खणकर नेतृत्व अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं। ही दोन्ही बिग बॉस जरी असतील महाराष्ट्राचे, तरी आमचं साकडं तर तेच आहे। आता बाप्पा कोणाला पावतो ते आता येणाऱ्या काळात दिसेल। शेतकऱ्यावर जी वाईट परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे, त्यांनाही या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्यांच्याही जीवनामध्ये समृद्धी येऊ दे अशी गणरायाला प्रार्थना केली आहे आणि आमचा महाराष्ट्र सुखी संपन्न राहू दे, या महाराष्ट्राला समृद्ध महाराष्ट्र होऊ दे अशी प्रार्थना आम्ही गणरायाला केली आहे। फार पवित्र आणि खूप सकारात्मक असं वातावरण वाटतंय। बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करेन की पूर्ण वर्ष येणारं सर्वांसाठी सुख, समृद्धी, समाधानाचं जावं। गणपती चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला सुख समृद्धी लाभो आणि येणारे दिवस शेतकऱ्यांसाठी हे सुखाचे राहतील, एवढी गणेशजींकडे माझी प्रार्थना आहे। गणेश उत्सवची पहिले तर आपल्या माध्यमातून सगळे भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। गणराय सगळ्यांच्या जीवनामध्ये जेवढेही विघ्न आहेत सगळे हरतील एवढीच गणेश रायांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवची खूप खूप शुभेच्छा। सालाप्रमाणे आम्ही याही वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं आगमन केलंय। गणपतीला मी प्रार्थना करतो गणरायाला राज्यातील तमाम जनतेलाही सुखी, समाधानी, समृद्ध गणरायाने ठेवावं। मी गणपतीला या निमित्तानं प्रार्थना करणार आहे। या शेतकरी अडचणीमध्ये, शेतमजूर अडचणीमध्ये, बेरोजगार अडचणीमध्ये आहे, सर्व समाजातल्या क्षेत्रामधले सर्व नागरिक हे महागाईनं त्रस्त झालेले आहे। अशा कालखंडामध्ये त्यांना दिलासा मिळावा, त्यांचं संकट दूर व्हावे या दृष्टिकोनातून आम्हाला आशीर्वाद द्यावा। मंगलमय वातावरणामध्ये आम्ही सर्वांनीच गणेशाची पूजा अर्चा या ठिकाणी केली आणि गणरायाला हे साकडं घातलं की संबंध देशाला, आपल्या नागरिकांना, आपल्या जनतेला, बळीराजाला सर्वांना सुख सौख्याचं, निरामय आयुष्याचे दिवस त्या ठिकाणी यावेत। परस्परांच्या बदलची आपुलकी, गणरायाच्या श्रद्धा, मांगल्य हे अशाच पद्धतीने